दामोअण्णांचं 1952 साली नगर जिल्ह्यामध्ये ते प्रचारक म्हणून आले. एकदा असं झालं अलीकडच्या काळात जेव्हा दामोअण्णांबरोबर प्रवास करण्याचा योग आला आणि एका ठिकाणी आम्ही मुक्कामाला होतो आणि दामोअण्णांनी मुक्कामाला असताना झोपताना शाल घेतली आणि शाल पूर्ण डोक्यावरनं पांघरून ते झोपायला लागले. तर मी त्यांना म्हटलं, दामोअण्णा तुम्हाला डोक्यावरनं शाल घेऊन पांघरायची कशाला गरज आहे, तुमचा श्वास नाही का कोंडत? ते म्हणे, अरे मला ही आयुष्यभराची सवय लागली आणि ती सवय म्हणे तुझ्या नगर जिल्ह्याने मला लावली. म्हटलं कसं काय दामोअण्णा? मग त्यांनी किस्सा सांगितला आणि तो किस्सा ऐकल्यानंतर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. ते म्हटले, राहुरीमध्ये सगळे कार्यकर्ते जे स्वयंसेवक नवीन संघामध्ये आले होते ते सगळेजणं एकेकाळच्या स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या कुटुंबांमधून आलेले मुलं होते. ते तरुण संघामध्ये आकर्षित झाले होते, पण त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना संघाबद्दल अतिशय राग होता आणि त्या रागाचं मुख्य कारण जे होतं ते गांधी हत्येबद्दल संघाबद्दल असलेला गैरसमज. आणि त्यामुळे मुलं ते तरुण स्वयंसेवक सगळे म्हणे माझ्याबरोबर दिवसभर फिरायचे, पण रात्री कोणाच्याही घरी मला आसरा नसायचा, कुठं राहायचा हा प्रश्न असायचा. म्हणून म्हणे नेवासकर, त्या नेवासकरांच्या मामा नेवासकर त्यांना म्हणायचे, त्यांच्या दुकानाच्या बाहेर एक फळी होती की ज्या फळीवरती मी रात्री झोपायचो. व्हायचं असं की रात्री सगळे लाईट अंधार झाल्यानंतर त्या फळीच्या खालून राहुरीतली गटार वाहत असायची आणि त्या गटारीतून दिवसभराची सगळी घाण वाहत असायची आणि ती घाण वाहत असताना तिथं प्रचंड डासांचं साम्राज्य असायचं. त्या घाणीतून निर्माण झालेल्या त्या डासांच्या पासून संरक्षण मिळवण्यासाठी मला पर्याय नसायचा, मला पूर्ण शरीर झाकून घ्यावं लागायचं आणि ते पूर्ण शरीर झाकून घेऊन झोपण्याची सवय मला त्याच्यामुळे लागली. विचार करू शकता, VJTIमधनं इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला त्यावेळेसचा इंजिनियर एक माणूस अशा प्रकारे आपलं जीवन जगतोय. सकाळी उठायचं, मुळा नदीवरती जाऊन आंघोळ करायची, तिथं कपडे वाळवायचे आणि काहीच रात्रीच्या कुठल्याही गैरसोयीचा चेहऱ्यावरती भाव न आणता प्रसन्न मनाने पुन्हा सगळ्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांमध्ये मिळून आपलं काम करत राहायचं. या प्रकारचं काम नगर जिल्ह्यामध्ये ज्यांनी केलं त्यामध्ये दामोअण्णा जाते आणि आज जे नगर जिल्ह्यातलं सगळं काम उभं राहिलेलं दिसतंय आपल्याला त्याचा पाया त्यांनी घातला. अशा प्रतिकूलतेमध्ये दामोअण्णा जातेंसारख्यांनी एक आदर्श प्रस्थापित केला सगळ्या प्रचारकांसमोर आणि त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये कुठलाही प्रचारक गेला की त्याच्या कर्तृत्वाचं मोजपट्टी ही दामोअण्णा जाते ही होती.